नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पनीर चिली। तर चला आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथे मी शिमला मिरची एक कट करून घेतलेली आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, इथे कोथिंबीर घेतलेली आहे, इथे आलं लसूण मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, हे बघा। आणि इथे रेड चिली, सोया सॉस, डार्क सोया सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर आणि इथे कॉर्नफ्लॉवर मैदा घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये घोळ करून घेतलेला आहे मी त्याचा। तर चला आपण बनवूयात। तर बघूयात आपण पनीर चिली कशी बनवायची। इथे मी 3 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा लाल तिखट घालत आहे, ॲड करत आहे। त्याच्यामध्ये मीठ थोडं घातलेलं आहे मी। आणि आता आपण छान मिक्स करून घेऊयात हे। आणि त्याच्यामध्ये पनीर आपल्याला डीप करून फ्राय करायचे आहेत। इथे लाल तिखट मिक्स करून झालेलं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड सुद्धा घालून घेत आहे मी। आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर मध्ये काळी मिरी पूड आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे बघा, थोडं पाणी घालून मी हा घोळ बनवून घेतलेला आहे। आणि इथे 1 लिटर दुधापासून पनीर बनवलेलं आहे, मी घरीच बनवलेलं आहे पनीर। हे बघा, आता ते मी ह्या कॉर्नफ्लॉवर मध्ये डीप करून फ्राय करून घेणार आहे। इथे गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण फ्राय करूयात। इथे अशा प्रकारे आपल्याला पनीर डीप करून सगळे पनीर डीप करून फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मीडियम गॅसवर आपल्याला हा सगळा पनीर फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे आपला पनीर खूप छान फ्राय करून झालेला आहे। हे बघा, हे पीसेस बघू शकता तुम्ही किती छान फ्राय केलेले आहेत। खूप छान कलर सुद्धा आलेला आहे। तर आता आपण चिली बनायला सुरुवात करूयात। इथे कढईमध्ये आपलं पनीर तळलेलं फ्राय केलेलं तेल उरलेलं आहे, तोच आता मी इथे यूज करणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिरची घालून घेऊयात। आलं लसूण पेस्ट घालून, आलं लसूण पेस्ट पण इथे आपण ॲड करणार आहोत। इथे तेलामध्ये आपण आलं लसूण मिरची ॲड केलेली आहे आणि 1-2 मिनटं ती आपण फ्राय करून घेऊया, मिक्स करून घेऊयात। आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कट केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे, मीडियम साईजमध्ये कट केलेला आहे। तुम्हाला जसे पीसेस हवे तसे तुम्ही कट करू शकता। आणि मी शिमला मिरची सुद्धा ॲड करणार आहे। आता आपल्याला हे 2-3 मिनटं छान परतळून घ्यायचे आहे, कांदा आणि शिमला मिरची साधारण सॉफ्ट होईपर्यंत। स्मेल खूप छान येत आहे आलं लसूण पेस्टचा। कांदा आणि शिमला मिरची आपली छान फ्राय करून झालेली आहे, हे बघा। आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप, डार्क सोया सॉस आणि रेड चिली ॲड करायची आहे, तसेच व्हिनेगर सुद्धा घालायचं आहे। तर आपण ते ॲड करून घेऊयात। इथे मी 1 चमचा टोमॅटो केचप घेतलेला आहे, 1 चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे, इथे 1 चमचा रेड चिली सॉस सुद्धा मी ॲड करणार आहे, तसेच 1 चमचा व्हिनेगर सुद्धा ॲड करणार आहे। आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनटं। इथे कलर बघू शकता, खूप छान आलेला आहे। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडं पाणी ॲड करून त्याचा घोळ बनवून घेणार आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। इथे कॉर्नफ्लॉवर आपला छान मिक्स करून झालेला आहे, हे बघा, पातळ असा घोळ केलेला आहे आणि तो आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायचा आहे। त्याच्या अगोदर आपण इथे पनीर घालून घेऊयात, फ्राय केलेला पनीर ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालणार आहोत। ह्याने टेस्ट खूप छान येते, खूप छान फ्लेवर येत आहे। आणि आता आपल्याला त्याच्यावर हा घोळ घालून घेणार आहोत, आपण पूर्ण ॲड करायचा आहे। त्याच्यामध्ये सगळे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे, छान मिक्स करून घ्यायचे आहे 2 मिनटं। चवीनुसार आपण थोडं मीठ सुद्धा इथे ॲड करणार आहोत आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला।
तर इथे आपली पनीर चिली रेडी झालेली आहे. ही बघा, खूप छान कलर आलेला आहे, खूप मस्त दिसत आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करूया, काढून घेऊयात. तर इथे आपली डिश रेडी झालेली आहे. इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. किंवा पनीर चिली मसाला मिळतो, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण अशा प्रकारे जर केलीत ना तर खूप मस्त टेस्ट येते. नक्की करून बघा. शिमला मिरची कांद्याबरोबर तुम्ही इतर भाज्याही वापरू शकता, कोबी वापरू शकता किंवा कांद्याची पात बारीक चिरून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे भाज्या यूज करू शकता. मी इथे टोमॅटो नाही, शिमला मिरची आणि कांदाच यूज केलेला आहे, पण खूप छान होते अशी सुद्धा पनीर चिली. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.